आजकाल समाजात महिलांवर वाढता अत्याचार पाहता महिलांनी या विरोधात स्वतःसाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्स शिकण्याची वेळ आली आहे। याकरिता नाशिक येथील कराटे कोच तथा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन सचिन कोकणे यांनी काही संरक्षणाचे नियम सांगितले आहे। महिलांच्या दैनंदिन वापरातल्या अशा अनेक गोष्टी आहेत की त्याने ते आपले स्वतःचे संरक्षण करू शकतात। तर ते कुठल्या पद्धतीचे आणि त्याचा वापर कसा करावा तर बघूया कशा पद्धतीने महिला आपले संरक्षण करू शकतील। मागील 8 दिवसापासून किंवा 4-5 दिवसापासून आपण टीव्हीला सारखं बघतोय की महिला अत्याचार, लहान बालकांवर अत्याचार होत आहेत। मनाला सुन्न करणाऱ्या काही घटना आहेत की ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा आहेत। ह्या गोष्टी बघून मनाला खूप वाईट वाटलं आणि आज मी माध्यमासमोर खास महिलांसाठी आपल्यासमोर येऊन काही ट्रिक्स आपल्याला सांगणार आहे। मी पालकांना पण आवाहन करेल की आपल्या मुलींना गुड टच, बॅड टच हे घरातनं शिकवा। डिफेन्स म्हणजे काय? सेल्फ डिफेन्स म्हणजे सर्वात प्रथम पहिले तुमचं काळीज ताकदवान असणं गरजेचं आहे। मी महिलांना आणि मुलींना सांगेल की तुम्ही कोणीही कुठेही कमजोर नाही। तुम्ही रोजच्या जीवनात जे कामं करतात, आता समजा 20 लिटरची पाण्याची बादली आहे जी बाथरूममधनं भरायची आहे आणि गरम होण्यासाठी तुम्ही ती किचनपर्यंत घेऊन येतात। तुम्ही जर 20 लिटरची बादली उचलू शकता तर तुमच्या हातात किती ताकद आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे की माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे की मी 2 जणांचा 4 जणांचा सामना करू शकेल। आता आपण काही ट्रिक बघणार आहोत। सर्वात पहिले तर महिलांच्या कानात इयरिंग असतात। ही इयरिंग आहे ज्याला मागे एक स्टीलची दांडी आहे आणि ती टोकदार असते। आपण काहीच नाही करायचं, कानातनं सरळ ती रिंग काढायची, बोटात पक्की पकडायची आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर जरी तुम्ही 2-3 वेळा वार केले तरी त्याच्यातनं रक्त आलं ना की समोरचा घाबरतो। दुसरी गोष्ट म्हणजे पेन तुमच्याकडे सर्वांकडे असतो। पेन पण तुम्हाला खूप उपयोगी पडतो। जर तुम्ही याला अशा पद्धतीने पकडून तुम्ही त्याच्या डोळ्यात पेन जर मारला किंवा त्याच्या गळ्यावर इथे जर पेन मारला तर तो कमीत कमी 10 मिनिटं 15 मिनिटं अनकॉन्शियस होऊ शकतो। इकडे बाईक असेल तर बाईकची चावी तिला तुम्ही अशा पद्धतीने पकडून मारू शकतात। तर प्रत्येकाकडे आज मोबाईल असतो। मोबाईलला तुम्ही सुद्धा मोबाईलला तुम्हाला हत्यार बनवता येतं। मोबाईलला अशा पद्धतीने जर पकडलं, ही जी बाजू आहे ही जर बाजू डोक्यात किंवा नाकावर किंवा कानावर जर मारली जोरात तर त्याला अंधाऱ्या येतात डोळ्यातनं पाणी येतं आणि 2 मिनिटासाठी तो अनकॉन्शियस होतो। तयार झाला। हा ब्लेड किंवा तलवारीपेक्षा कमी नाही। याला तुम्ही असं पकडून जर समोरच्याच्या चेहऱ्यावर जर वार केले सपासप तर तो 5 मिनिटात किंवा 2-3 वारमध्ये त्याला हजारो टाके टाकावं लागतील एवढी धार ह्या भागाला असते। बरेचदा असं होतं की अचानक तुमच्यावर हल्ला होतो, कोणतरी येतं गळा दाबतं किंवा नॉर्मल काय असतं की कोणतरी हात पकडल्यानंतर आपण काय करायचं, त्यावेळेस अचानक एखाद्या मुलाने हात पकडला तर मुली हँग होतात की त्यावेळेस काहीच नाही करायचं। तुम्हाला हाताला झटका द्यायचा नाही, काहीच नाही। ह्या बाजूने 4 बोट आहे, ह्या बाजूने 1 बोट आहे। ज्या बाजूने 1 बोट आहे त्या बाजूला तुम्हाला हात फक्त गोल फिरवायचा आणि तुमच्याकडे काढायचा आहे। तर तुमचं कोणी गळा दाबत असेल, गळा दाबत दोन्ही हाताने, तर तुम्हाला काहीच नाही, त्याच्या दोन्ही हातांना मारायचे। तुम्ही नाही मारू शकले ताकदीने तर दोन्ही हाताने फक्त एक हात बाहेर काढून दोन्ही हाताच्या नाकावर तुम्ही मारा त्याला। एका फटक्यात त्याचा नाकाचा वळणा फुटेल, रक्त पाहून तो घाबरेल। मला कोणी असं मागणं पकडतंय किंवा मागणं तुमचा गळा पकडला तर तुम्हाला काहीच नाही करायचंय। घाबरून न जाता पहिले त्याच्या एक हात तुम्हाला मान ढिली करायची, दुसऱ्या हाताने त्याचे केस पकडायचे, त्याला फक्त पुढे खेचायचं। त्याला समोर आल्यानंतर एक वरतून कानावर फटका किंवा तुमच्या गुडघ्याने एक कानावर किंवा तोंडावर चेहऱ्यावर एक वार। खूप झाला।